श्री स्वामी समर्थ मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? स्वामींची सदैव तुमच्यावर कृपा राहू दे. तर आज आहे श्रावणी शुक्रवार आणि नागपंचमी असे दोन्ही योग एकत्र आले आहेत. तर श्रावणी शुक्रवारी जरा जिवंतिका देवीची पूजा केली जाते. जिवंतिका देवी ही मुलांचा सांभाळ करते. तर श्रावणामध्ये दरवर्षी मी हा फोटो आणून घरी लावत असते. तर हा पेपर स्वरूपात फोटो मिळतो. तर हा पातळ पेपर असतो, तर त्यामुळे मी त्याला आधार देण्यासाठी कार्डबोर्ड आणून त्या कार्डबोर्डवर हा फोटो चिकटवला आहे की जेणेकरून भिंतीवर हा आपल्याला चिकटवता येईल. तर कार्डबोर्डवर हा फोटो चिकटवून डबल टेपच्या साहाय्याने हा भिंतीवर मी चिकटवला आहे. आणि त्यानंतर मग या फोटोला हार वगैरे अर्पण करता येतो. तर त्याकरता हा असा चिकटवला आहे भिंतीवर. आणि या फोटोमध्ये आपण श्रावणामध्ये जी व्रतवैकल्य करतो, ज्या पूजा करतो, उपास तापास जे आपले असतात, तर त्या सर्वांची ऑलमोस्ट सर्वच देवता या एकाच फोटोमध्ये आहेत. म्हणजे शनिवारी नरसिंहाचं व्रत असतं, तर ते खूप जण करतात. तर त्यांचा फोटो आहे. त्या शेजारी कृष्णाचा फोटो आहे. कृष्ण जन्म जेव्हा आपण साजरा केला जातो, तर त्यावेळेस त्याची पूजा केली जाते. कृष्णाच्या मागे शेषनाग आहे. तर नागपंचमीला तर शेषनागाची पूजा केली जाते. त्याच्या खालोखाल आहे जिवंतिका देवी, जी आपल्या मुलांचा सांभाळ करते. त्यांचं व्रत असतं शुक्रवारचं. तर त्यांचा फोटो आहे. आणि त्याच्या खालोखाल बृहस्पती आणि बुधदेवतेचा फोटो आहे. तर असं करून जे आपण श्रावणामध्ये जी आपण व्रत करतो रोजच्या रोज, तर त्या सर्वांचे ऑलमोस्ट यामध्ये फोटो आहेत. तर बहुतांश सगळेजणच मला वाटतं आपापल्या घरी श्रावण सुरू झाल्यावर हा फोटो आणून लावत असतील आणि त्याची पूजा अर्चा रोज करत असतील. जरी आपली व्रतवैकल्य आपण यामध्ये काही करत नसले तरीही हा फोटो आणून खूप जण घरी आणून लावत असतात आणि रोजच्या रोज पूजा करत असतात. तर आत्ता मी करत आहे जिवंतिका देवीची पूजा. तर तिला आघाड्याचा हार अर्पण करायचा असतो. आणि तर मी तो आघाड्याचा हार घरीच बनवला, जसा मला जमेल तसं. मला तो असा विणता येत नाही. मला शिकवलेलं मम्मीने, पण तो मला नाही जमत आहे तिच्यासारखं. तर मला जमेल तसं मी केलं. आणि त्यानंतर वस्त्र तेही घरीच बनवलं आणि गजरा असं मी सगळं अर्पण केलं. आणि देवीला फार साधी सोपी पूजा असते. हार वगैरे अर्पण करून झाल्यानंतर दिवा वगैरे लावला आणि त्यानंतर नैवेद्यामध्ये चणे आणि गूळ याचा नैवेद्य दाखवला जातो. तर तो नैवेद्य देवीला दाखवला.
नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा. नागपंचमी आणि श्रावणी शुक्रवार याच्या खूप खूप शुभेच्छा. तर आता तुम्ही बघितलंच, घरी जिवंतिका देवीची पूजा करून झालं, नैवेद्य वगैरे अर्पण करून झाला आणि आता मी चालले आहे मम्मीकडे. मम्मीकडे नागपंचमीची पूजा मांडली आहे, तर मग तिथेच पूजा करण्यासाठी मी चालले आहे. तर मम्मीकडे पोहोचले मी आणि जाताना मी सगळं पूजेचं साहित्य सोबत घेऊन गेले होते. तर पूजेला लागणारा आघाडा वस्त्र करून नेलं होतं. त्यानंतर दूध आणि लाह्या ज्या आपल्याला अर्पण कराव्या लागतात त्या, आणि फुलं आणि मिठाई, असं सगळं मी साहित्य जाताना सोबत घेऊन गेले होते. ते केल्यानंतर मी एका ताटामध्ये व्यवस्थित काढून घेतलं आणि नंतर आसन घेऊन पूजेसाठी बसले. तर आणि पूजेला सुरुवात केली हळदी कुंकू अर्पण करून. आणि पूजा करताना मी ज्या लाह्या आपण अर्पण करतो तर त्यावर आपण दूध आणि पाणी अर्पण करतो. तर ते करताना मी अगदीच फारच थोडंसं अर्पण केलं आहे, कारण घरी मांडलेली पूजा होती आणि फार तिथे ओलं आपण करू शकत नव्हतो, फार तिथे वाहू शकत नव्हतो दूध आणि पाणी. तर त्याकरता खूपच कमी प्रमाणात मी ते वापरलं आहे. तर अशा प्रकारे छान अशी पूजा करून घेतली आणि मस्त वाटलं, एकदम निवांत छान असं घरीच, आपल्या घरीच अशी पूजा करायला. छान निवांत मनोभावे पूजा करून
मग मी लगेचच घरी जाण्यासाठी निघाले, कारण घरीही परत नैवेद्य दाखवायचा होता देवीला. आणि मस्त वाटलं मग आपल्याच घरात छान अशी निवांत पूजा करून. नाहीतर देवळामध्ये फार घाई गडबड असते, कारण की इतरही सगळेजण पूजा करण्यासाठी आलेले असतात, तर त्यामुळे देवळामध्ये तर असं निवांत पूजा करायला मिळत नाही. आता घरी म्हटल्यावर खूप छान अशी निवांत पूजा करता आली आणि मस्त वाटली. आणि आता घरी जाऊन आता नैवेद्य वगैरे दाखवायचा आहे देवाला. तसं तर घरी देखील जो फोटो लावलेला आहे जिवंतिका देवी आणि इतर सगळेही देव आहेत, त्यात बृहस्पती आहे. तर एरवी मी पहिल्यांदा तिथे घरीच पूजा करायचे, म्हणजे कधी घरी कधी देवळामध्ये जाऊन. जर पाऊस वगैरे फार असेल तर मग घरीच. ते शेषनाग तर आहेच त्या फोटोमध्ये, तर तशी करायचे. पण आता मम्माकडे देखील नागपंचमीची पूजा केली जाते, तर त्यामुळे मग मम्मीकडेच गेले. याच वर्षी गेले मी पहिल्यांदा मम्मीकडे नागपंचमीची पूजा करायला. माझ्यासोबत प्रथम देखील आला होता तिकडे नमस्कार करण्यासाठी. छान दुपारची वेळ आहे, ऊन आहे आणि आज पाऊस नाही. तर एरवी नागपंचमी म्हटलं की पाऊस असतो खूपदा, पण आज सकाळपासून अजिबातच नाही. फक्त असा रिमझिम थोडासा आला पाऊस, काही वेळासाठी, काही सेकंदासाठी, आणि लगेच गेला. तर पाऊस तर आज नाहीच आहे. तर देवीला वर्णापुरणाचा नैवेद्य अर्पण केला जातो. तर त्याकरता पुरण केलं होतं आणि पातोळ्याही करायच्या होत्या आज नागपंचमी निमित्त. पण खूप असं गोड खाणं नको, तर त्याकरता वर्णापुरणाचा नैवेद्य केला. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा, नक्की कमेंट करा आणि चॅनलला प्लीज लाईक करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.